2009 साली एक पिक्चर आला होता रॉकेट सिंग सेल्समन ऑफ द इयर. त्याच्यामध्ये पिक्चर जरी सेल्समन ऑफ द इयर नाव असेल तरी त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा डायलॉग रणबीर कपूर म्हणतो, बिझनेस नंबर्स नाही लोग होते हैं, सिर्फ लोग. तर पुढचा टॉपिक कुठला ते कळलंच असेल. आपण आता HR रिलेटेड 2 प्रेझेंटेशन्स बघणार आहोत. मी स्टेजवर इन्व्हाइट करते इनोव्हेटिव्ह ऑटोमेशन या कंपनीच्या टीमला. नमस्कार, मी शारदा कदम आणि TLC आमच्या कट्टामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. इनोव्हेटिव्ह ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड ही एनर्जी क्षेत्रातील एक लीडिंग कंपनी असून 25 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. पुण्यातील खेड शिवापूर येथे त्यांची फॅक्टरी असून भारतातील सर्वाधिक गॅस ट्रेन इक्विपमेंट बनवण्याचा विक्रम IAPLने गेल्या वर्षी केला आहे. IAPLने 2019 साली TLC जॉईन केली. यानंतर 2021 साली 8.5 कोटीपासून तब्बल 46.5 कोटी अशी 5 पट धडक कंपनीने मारली असून 2025-26 सालपर्यंत 100 कोटीचे लक्ष्य गाठायचं ध्येय कंपनीने ठरविले आहे. TLC मधील ट्रेनिंगमध्ये शिकलेल्या 6 लिव्हर्स बरोबरच विविध BHMS उपक्रमाद्वारे जोडलेली हायली मोटिवेटेड टीम ही या यशाचे कारण असल्याचा दावा IAPLचे टीम मेंबर्स करीत असतात. आज आपली अदालतमध्ये आपण IAPLमधील टीम मेंबर्सवर एक मैत्रीपूर्ण खटला चालवणार आहोत. कंपनीतर्फे हे खटला 5 जण लढतील, तर आपली अदालतचे वकील श्री रडत शर्मा त्यांची उलट तपासणी घेतील. माननीय बागवे सर व TLCतील इतर मान्यवरांचे मी आभार मानते व खटल्याची कारवाई सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मी विनंती करते. नमस्कार, मी आपल्या अदालतचा वकील रडत शर्मा. आज आपल्या अदालतमध्ये जज म्हणून माननीय बागवे सर यांची पूर्व परवानगी घेऊन मी आज या 5 आरोपीवरती खटला चालवणार आहे. तर माझ्या खटल्याचे पहिले आरोपी आहेत डिझाईन इंजिनियर आरती सांगळे. आरती, तुम्ही BHMS म्हणजे नक्की काय, याचा अर्थ काय, हे होमिओपॅथीशी वगैरे याचा संबंध आहे का? नाही हो साहेब, BHMS म्हणजे बॉडी, हार्ट, माइंड आणि सोल, म्हणजेच शारीरिक, हृदयिक, बौद्धिक आणि तसेच आत्म्याने कंपनीचे नाते जोडले जावे असे जे उपक्रम असतात त्यांना आपण BHMS असं म्हणतो. याच्याचे 4 महत्त्वाचे पिलर म्हणजे BHMS. याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली तरच खात्री पटू शकेल. अहो, BHMS म्हणजे आम्ही टीम मेंबर्सना योग्य पगार, PF, ESI, ग्रॅच्युटी, बोनस ह्यासारख्या सुविधा पुरवतो. हे म्हणजे झाले बॉडी इनिशिएटिव्ह. आणि याचबरोबर व्हेरिएबल पे आणि इन्सेंटिव्ह देखील देतो. आणि त्याचसोबत टीम मेंबर्सच्या मुलांना चाइल्ड एज्युकेशन एड सुद्धा आहे. ह्याचसोबत टीम मेंबरसाठी आम्ही LTA मेडिकल रिइंबर्समेंट सारख्या गोष्टी सुद्धा देतो. ह्यासोबत बॉडी कम्फर्टसाठी येण्या जाण्यासाठी बस व सबसिडाइज रेटमध्ये नाश्ता व जेवण सुद्धा मिळतो. ह्या सर्व बेसिक गरजा म्हणजेच बॉडी इनिशिएटिव्ह. आता तुम्ही एका बाजूला सांगताय की कंपनी कर्मचाऱ्यांना योग्य पगार, PF, ESI टार्गेट्स पूर्ण झाल्यानंतर इन्सेंटिव्ह देते, पण हा तर कंपनीचा आर्थिक भाग झाला. पण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांचं काय? ते पण आहेच. आमच्याकडे हवेशीर आणि उत्तम लाईट असलेला शॉप फ्लोर ऑफिस, त्यासाठी त्याचबरोबर AC, कूलर्स, पिण्याचे फिल्टर्ड पाणी आणि महिला आणि पुरुषांसाठी सेपरेट चेंजिंग रूम्स आणि वॉशरूम देखील आहेत. त्याचबरोबर एक छोटीशी रिक्रिएशन रूम, त्यामध्ये कॅरम, टेबल टेनिस, म्युझिक सिस्टीम असलेल्या सर्व मनोरंजक गोष्टी सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत. त्याचबरोबर एक छोटंसं इंडोर गार्डन देखील आहे. ह्या सर्व आपण जिथे काम करतो जर स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तर काम करायला मज्जा येते ना. खूप छान. आपण जिथं ज्या ठिकाणी काम करतो ती जागा व्यवस्थित असलीच पाहिजे, तो परिसर स्वच्छ असलाच पाहिजे. या अनुषंगाने मी माझा दुसरा आरोप फायर सेफ्टी इन्चार्ज सनी यांना करतोय. तुम्ही फायर सेफ्टी इन्चार्ज म्हणून कंपनीत काम करताय, तर तुम्ही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी काय उपाययोजना राबवल्यात? कामगारांची सुरक्षितता हे तर एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे.
फॅक्टरीप्रमाणे आवश्यक ती सर्व काळजी आम्ही आमच्या कंपनीत घेतली आहे. फर्स्ट एड बॉक्स, फायर एक्सटिंग्विशर, ते वापरण्याचे प्रशिक्षण, पॅलेट, क्रेन्स इत्यादी असून सेफ्टी शूज, PPEs व दरवर्षी युनिफॉर्मही दिले जाते. बरं, हा थोडक्यात बॉडी इनिशिएटिव्हचा भाग झाला, पण कामाचा आणि कर्मचाऱ्याच्या हृदयाचा संबंध काय? वकील साहेब, प्रेम आणि आपुलकी ही सर्वांनाच हवी असते. कंपनीतील टीम मेंबर व त्यांच्या फॅमिली मेंबरशी चांगले संबंध जुळावे हे आमच्या TLCनीच आम्हाला शिकवले आहे. यासाठीच क्रिकेट लीग, दसरा, दिवाळी, होळी, वाढदिवस असे अनेक सण आणि कार्यक्रम आम्ही आमच्या कंपनीत साजरा करतो. त्यात कंपनीचे फॅमिली मेंबरला पण बोलवतो. त्यात त्यांचे मुलंही सहभागी घेतात. आणि चक्क एखाद्या टीम मेंबरचा लग्नाचा वाढदिवस असेल तर आम्ही सुट्टीही देतो. या सगळ्याच कारणांमुळे आमच्या कंपनीत आणि आमच्या कंपनीचे फॅमिली मेंबर हे कंपनीशी एकदम दिलसे जुळलेले आहेत. खूप छान. म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमच्या टीम मेंबरच्या बॉडी आणि हार्टची काळजी घेता हे मात्र कळलं, पण परत त्याच्या मेंदूला त्रास कशाला देता? श्रद्धा मॅडम, तुमच्यावर हा तिसरा आरोप आहे माझा. अहो वकील साहेब, नुसती बॉडी आणि हार्टने जोडलेले टीम मेंबर्स हे हॅपी म्हणजेच आनंदी होतात, पण ते त्यांच्या कामाशी एकरूप होत नाही. एकरूप व्हायचे असेल तर त्यांच्या मेंदूला चालना मिळाली पाहिजे आणि ही शिकवण देखील आम्हाला TLCनेच दिली. यामुळे कंपनी प्रत्येक टीम मेंबरला इंटरनल तसेच बाहेरील संस्थांकडून ट्रेनिंग देते. महत्त्वाच्या कामात व निर्णयात त्यांना इन्व्हॉल्व करणे, त्यांचे ओपिनियन घेणे व त्यांना योग्य प्रकारे इम्पॉवर करणे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही करतो. आत्तापर्यंत आम्ही स्टॉफ फ्लोअर व स्टाफ मिळून एकूण 10 जणांना आमच्या परदेशी कोलॅबोरेटरकडे ट्रेनिंगसाठी पाठवले आहे. आणि गंमत म्हणजे आमचे कोलॅबोरेटरसुद्धा त्यांची स्किल आणि नॉलेज पाहून खूप खुश झाले. अशा अनेक प्रकारचे ट्रेनिंग आणि उपक्रमांमुळे आमच्याकडे आज एक खूप छान स्किल टॅलेंट पूल तयार झाला आहे आणि हीच आमच्या कंपनीची कोर कॉम्पिटन्सी आहे. हार्ट इनिशिएटिव्हचा एक भाग म्हणून सांगतो, आम्ही आमच्या टीम मेंबरला इटलीला ट्रेनिंगसाठी पाठवल्यावर त्यांना चक्क 2 दिवस व्हेनिसला फिरायला देखील पाठवतो. अरे बापरे, तुम्ही पण मला जॉईन करून घ्या तुमच्या कंपनीमध्ये. हार्ट इनिशिएटिव्हचा भाग म्हणून तुम्ही इटलीला ट्रेनिंगला पाठवलेल्या लोकांना 2 दिवस व्हेनिसला पण पाठवता. आता बॉडी, माइंड, हार्ट हे मात्र कळालं. आता ह्याच्यामध्ये सोल म्हणजे नक्की काय? सोल कनेक्शन हा यामधील सर्वात उच्च टप्पा. एखादा टीम मेंबर आत्म्याने जेव्हा कंपनीशी कनेक्ट होतो तेव्हा तो 100% कंपनीच्या आत्म्याचा भाग होतो. व्यवसाय व्यतिरिक्त कंपनी व टीम मेंबर्स जेव्हा एखाद्या टीम मेंबरच्या सुखदुःखाच्या प्रसंगी, त्याच्या वैयक्तिक ग्रोथसाठी, त्याच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी, भवितव्यासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी जे पाऊल उचलते ते म्हणजे सोल इनिशिएटिव्ह्ज. कंपनीचे कोर व्हॅल्यूज व कोर पर्पज यांच्याशी तो कर्मचारी अलाइन होतो आणि खऱ्या अर्थाने कंपनी एक आदर्श कंपनी बनू शकते. BHMS इनिशिएटिव्हमुळेच आमच्याकडील ॲट्रिशन रेट हा अत्यंत कमी झालेला आहे. एक उत्तम आणि चांगली कंपनी म्हणून आमची कंपनी ग्राहकांकडे तसेच आजूबाजूच्या परिसरात देखील फेमस आहे. अनेक चांगले कर्मचारी हे आमच्या कंपनीमध्ये इंटरनल रेफरन्समुळेच आलेले आहे. याशिवाय पर पर्सन सेल व पर पर्सन डिस्ट्रीब्युशन यामध्ये देखील जबरदस्त प्रमाणात वाढ झालेली आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व करताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा तणाव जाणवत नाही. काय सांगताय? आत्ता माझ्या लक्षात आलं. थोडक्यात तुम्ही हा सगळा खटाटोप तुमच्या कंपनीतला कर्मचारी दुसरीकडे जाऊ नये म्हणूनच करताय ना? नाही, असे अजिबात नाही. या सर्वातून कंपनीची ग्रोथ या सर्वातून कंपनीची ग्रोथ होणे एक नॅचरल बाय प्रोडक्ट आहे. पण फक्त या कारणास्तव BHMS करणार असाल तर 100% अपयश निश्चित आहे. आणि तुम्हीच सांगा, फक्त कंपनी म्हणजे फक्त संचालक आणि मॅनेजमेंट नाही ना. उत्तम HR प्रॅक्टिसेसने जर कंपनीची ग्रोथ झाली आणि उत्तम कंपनी म्हणून त्याची निवड झाली, फेमस झाली, तर पर्यायाने त्या कंपनीत काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा फेमस आणि समृद्ध होणारच ना. त्यामुळे आम्ही या गोष्टींकडे गिव्ह अँड टेक या दृष्टिकोनातून कधीच बघत नाही. खूप छान. आरती, सृष्टी, मिनल, सनी, श्रद्धा, तुम्ही IFLची BHMS TLCच्या कट्ट्यावर येऊन खूप सोप्या शब्दात सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसंच मी माननीय बागवे सर आणि TLC मधील सर्व सभासदांचे आम्हाला
विजयपथ या माध्यमातून संधी दिली त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. हा, आता वाटचाल टेनेक्सकडे, आता वाटचाल टेनेक्सकडे. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न हा इनोव्हेटिव्ह ऑटोमेशनसाठी आहे. इतके सगळे तुम्ही BHMS इनिशिएटिव्स घेतले, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल चांगला टॅलेंट अट्रॅक्ट करण्यासाठी. हो, नक्कीच. सो एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता का? माझ्याकडे आत्ता जिवंत एक्झाम्पल आहे की आमच्याकडे 2002-03 अशा साली ते 3 नंबरच्या रोला बसलेले आहेत लाटे काका. हां, तर ते जॉईन होते आणि त्यांची मुलं 4-5 वर्षाच्या होती. तर आता ते असून त्यांची दोन्ही मुलं पण आमच्याकडे जॉईन आहेत आणि त्यांचा मोठा मुलगा आमचा एक्सपोर्ट सांभाळतो. करोडो रुपयाच्या उलाढाल्या त्यांच्या मुलाच्या हातातून होत्या. आणि दुसरी गोष्ट 2004 साली मी कंपनी सोडली होती. माझी बहीण पण इथंच अकाउंटच्या डिपार्टमेंटला आहे. तर आता मी 2 वर्ष झालं गेले, मी एक मल्टीनॅशनल जर्मनी कंपनीत कामाला होतो. मी 14 वर्ष तिथं काम केलंय, पण मला तिकडं लक्ष लागेना म्हणून मी परत रिटर्न आलो आमच्या कंपनीत आणि 2 वर्ष मी खूप हॅपी आहे. खूप छान. ॲक्च्युली इनोव्हेटिव्ह ऑटोमेशनची टीम खूपच स्ट्रॉंग दिसते मग. सो थँक्यू सो मच बोथ द टीम्स आणि Thank you, ऑल द ma'am. बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू. थँक्यू. फर्स्ट रनर अप, एनी गेसेस? आपल्याकडे वेळ कमी आहे, मी डिक्लेअर करतो. इनोव्हेटिव्ह ऑटोमेशन, विश्वास जोगलेकर. विश्वास जोगळेकर. मी विश्वासला गेले 25 वर्ष ओळखतोय आपण. 25 मोर दॅन दॅट. प्रांजलच्या वया एवढा 30 वर्ष. 30 वर्ष. ओके, प्रांजल 30ची नाही रे. ओके, अन्य हा माझ्या समोर राहायचा तेव्हापासून त्याला एक सायलेंट परफॉर्मर ओळखतो. फार काय कुठे ॲग्रेसिव्ह पुढे येत नाही. पण आता तुझ्या मनातले काय तू मनोगत सांगू शकशील का आजच्या विजयपथ आणि तुझ्या टीमच्या पार्टिसिपेंट संदर्भात? खरं तर मगाशी जसे हे म्हणले, मी पण याआधी 4-5 कन्सल्टंट्सकडे सेल्स कन्सल्टंट आहे. हल्ली तर आता पेवच फुटलं इंटरनेटवर. पण TLCमध्ये सगळ्यात मला जे भावलं ते म्हणजे एक तर सगळे आपल्यासारखे असतात, आपल्यासारखे स्ट्रगल करून वर आलेले असतात. तर मग खूप जास्ती प्रॅक्टिकल गोष्टी शिकायला मिळतात आणि मुळात त्याच्या मागे आर्थिक कारण नसून दुसऱ्याला मदत करायची कारण आहे. आपल्यासारखे जे अंतरप्रेन्योर्स आहेत त्यांना वर आणायचा मेन हे आहे. त्यामुळे इम्प्लिमेंटेशनवरती प्रत्येकजण खूप भर देतो आणि अगदी म्हणजे आज कॅन्डिडली मान्य करतो की पहिल्या वर्षी मला जरा जड गेलं होतं, पण नंतर जसं त्या मेन कोर्समध्ये आलो तेव्हा असं जाणवलं की येस, दिस इज व्हॉट वी हॅव टू डू आणि तरच आपण पुढे येऊ शकतो. आणि आता मला वाटतं गेले 4 वर्षापासून आम्ही सातत्याने जवळपास 60 ते 70% ग्रो करतोय अँड दॅट इज ओनली बिकॉज ऑफ TLC. सो हा एक मेजर म्हणजे थोडंसं सगळ्याच भावांना सांगतो मी, नॉट अ टेकअवे ऑफ विजयपथ. आणि विजयपथमधनं मला एक BHMSचा अजून एक खूप चांगलं आता इनिशिएटिव्ह मिळालं आहे. तर म्हणजे हे स्किटसुद्धा आम्ही खूप कमी वेळात बसवलं आणि मला असं कळलं की आमच्या लोकांमध्ये हे कलागुण पण खूप आहेत. तर पुढच्या वेळी स्किट करायचं असेल तेव्हा नक्कीच आम्ही खूप जास्ती चांगलं परफॉर्म करू. थँक्यू. थँक्यू विश्वास. थँक्यू सो मच. थँक्यू टीम इनोव्हेटिव्ह.